महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच महा टीईटी 2025 तुम्ही देखील टीईटीची तयारी करत असाल किंवा शिक्षक होऊ पाहत असाल किंवा सध्या कुठेतरी शासकीय किंवा इतर सेवेमध्ये शिक्षक म्हणून काम करत असाल तर इथून पुढे प्रत्येकाला टीईटी देणे बंधनकारक झालेलं आहे। त्यामुळे ही परीक्षा कधी होणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा, येत्या 23 नोव्हेंबरला टीईटी परीक्षा होणार का? निश्चितच याबाबतची एक न्यूज आपल्या या न्यूजपेपरमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे। येत्या नोव्हेंबरमध्ये होणार टीईटी परीक्षा। राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यमिक अनुदानित, विनाअनुदानित किंवा कायम विनाअनुदानित अशा सर्व प्रकारच्या शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा शिक्षण पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे। म्हणजे तुम्ही शिक्षक आहात किंवा शिक्षक होऊ पाहत असाल तर प्रत्येक खाजगी शाळा किंवा गव्हर्नमेंट स्कूल असेल, दोन्ही प्रकारच्या सर्व प्रकारच्या शाळांमध्ये आपल्याला टीईटी परीक्षा देणे बंधनकारक झालेलं आहे। बघा, टीईटी परीक्षेचा अर्ज उमेदवारांना ऑनलाईन भरावा लागणार आहे। अर्थातच ही परीक्षा ऑनलाईन होत नाही बरं का, पण या परीक्षेचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा असतो। संबंधित अर्ज हा भरत असताना अडचणींचा सामना करावा लागतो, त्यामुळे अर्ज बिनचूक असावा। बघा, टीईटी परीक्षा जेव्हा आपण द्यायची असते तर अगोदर भरपूर गोष्टी आहेत। त्याच्यामध्ये टीईटीच्या परीक्षेचा फॉर्म भरणं, फॉर्म भरताना काळजी घ्यावी लागते। कशा प्रकारची काळजी घ्यावी लागते? बघा, तर प्रत्येक आपली कॅटेगरी कोणची आहे, कोणत्या कॅटेगरीमधून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, आरक्षण वगैरे त्यांचा कोणत्या आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे किंवा ओपनमधून तुम्हाला परीक्षा द्यायची आहे, यासाठी तुम्हाला टीईटी किती टक्क्यांनी पास करायची या संबंधित देखील काही शासनाचे निर्णय आहेत। हो, तुम्ही जर समजा टीईटीची परीक्षा ही ओपनमधून देत असाल आणि तुम्हाला 60% पेक्षा जास्त गुण घेऊन तुम्हाला ती पास करायची असते आणि जर आपण राखीव वर्ग म्हणजे कॅटेगरीमधून परीक्षा द्यायची असेल तर आपल्याला 55% त्या परीक्षेत 150 गुणांची परीक्षा आहे, त्याच्यामध्ये 55% मार्क घेऊन ती पास करायला। काही विद्यार्थ्यांना आता मागच्या वेळेस असा नियम होता की ज्यांनी टीईटी परीक्षा ही कॅटेगरीमधून म्हणजे 55% एवढंच मार्क घेऊन पास झालेले होते तर त्यांना भरती प्रक्रियेमध्ये म्हणजे तिथून पुढे भरती प्रक्रिया होत असते, त्या भरती प्रक्रियेमध्ये 55% घेतल्यामुळे त्यांना राखीव प्रवर्गातूनच नोकरीसाठी जागा होती। उदाहरणार्थ एखादा ओबीसीचा विद्यार्थी आहे, त्याने ओबीसीला 55%चा क्रायटेरिया गृहीत धरून तो परीक्षा पास झाला, पण मग शिक्षक भरतीसाठी जेव्हा जागा पाहिल्या जातात तर त्यावेळेस त्याला मेरिट जर हाय गेला, त्याचा उंच गेला मेरिट, तर त्याला ओपनमधून चान्स असतो। पण त्याने जी पात्रता परीक्षा म्हणजे ही टीईटी कशातून पास केली? 55%च्या राखीव कोट्यातून, आहे की नाही? म्हणून त्याला ओपनमधून जॉब ऑपॉर्च्युनिटी नाकारली होती, म्हणजे तो ओपनमधून जॉबला अप्लाय करू शकत नव्हता, अशी परिस्थिती होती। यावर्षी देखील तशीच परिस्थिती राहू शकते। बघा, परीक्षा घेण्यासाठी किमान 2 महिने आधीपासूनच तयारी सुरू करावी लागते। परीक्षेची रीतसर जाहिरात प्रसिद्ध करणे, उमेदवारी अर्ज मागवणे, अर्ज तपासणे, प्रश्नपत्रिका तयार करणे, हॉल तिकीट वाटप करणे, बैठक व्यवस्था ठरवणे, प्रक्रियेसाठी आता कालावधी देखील लागतो। बघा, आता या परीक्षेला आयोजन करण्यासाठी अजून सरकारला एवढं सगळं नियोजन करायचं आहे, म्हणजे हॉल तिकीट, ते परीक्षेचं नियोजन, सेटिंग अरेंजमेंट, त्याच्यानंतर केंद्र, जाहिरात प्रसिद्ध करणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी। तर इथून पुढे कमीत कमी आपल्याला आता आज किती सप्टेंबर महिना आहे, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर म्हणजे 23 नोव्हेंबर ही तारीख आपल्याला त्यांनी सांगितलेली आहे। तर हे सगळं करण्याकरिता परीक्षा ही नोव्हेंबर महिन्यामध्ये होऊ घातली आहे। पहा, नोव्हेंबर महिन्यामध्ये 16 आणि 23 अशा 2 तारखा परिषदेने काढल्या आहेत। एमपीएससी, यूपीएससी यांसह अन्य परीक्षांच्या तारखांची पडताळणी करून शक्यतो 23 नोव्हेंबरलाच परीक्षा घेण्यात येणार असल्याचे परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे। राज्य परीक्षा परिषदेकडून येत्या 23 नोव्हेंबरला राज्यात टीईटी परीक्षा घेण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे, त्यामुळे पूर्वतयारी सुरू आहे आणि येत्या काही दिवसांमध्येच परीक्षेसंदर्भात संपूर्ण वेळापत्रक देखील जाहीर करण्यात येणार आहे आणि त्यानुसार राज्यात ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे, असं डॉक्टर नंदकुमार बेडसे हे कोण आहेत?
अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी जाहीर केलेलं आहे। तर भविष्यामध्ये शिक्षक होऊ पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना आणि सेवेमध्ये असलेल्या सर्व आदरणीय शिक्षक बंधू भगिनींना अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आता येत्या नोव्हेंबरमध्ये ही परीक्षा होणार आहे। त्यामुळे आपल्याला सफिशियंट टाइम आहे, अभ्यासक्रमाचं नियोजन करावं लागणार आहे। तुम्हाला देखील परीक्षेची तयारी करायची आहे ना, तर मी अत्यंत व्यवस्थित असं नियोजन तुमच्या समोर हे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सादर करेन। तुम्ही त्या नियोजनाला फॉलो करा, कारण अशा प्रकारची तयारी करूनच मी देखील ही परीक्षा पास केलेली आहे। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद। थँक्यू।